आमच्या इथं ना जवळच बाळूमामांची पालखी आलेली होती आणि मला तिथला माझ्यासोबत जो अनुभव घडला तर तो मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. आणि त्याचा मला खूप आनंद पण होतो की ही गोष्ट माझ्यासोबत घडली. तर ब्रह्मकमळाचं फूल 2 अनुभव आहेत, तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. 2 दिवस 2 अनुभव घडले. तर ब्रह्मकमळाचं फूल रोज रात्री फुलतं आणि त्याच दिवशी नेमकं सकाळी फुललं आणि 12 वाजेपर्यंत ते मस्त उमललं आणि त्याच्यानंतर मग ते थोडं थोडं सुकायला लागलं. त्याच्यानंतर मग संध्याकाळी ते आम्ही घेऊन मी पालखीवरती गेले आणि बाळूमामांच्या चरणावरती ते मी अर्पण पण केलं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचा एक अनुभव आहे. मी आरतीचं ताट इथूनच बनवून नेलं होतं दोन्ही पण दिवस आणि पोळ्या वगैरे पण तिथे नेल्या होत्या. तर जे आरतीचं ताट होतं तर आरती वगैरे झाली आणि आरतीचं ताट तिथं जे दोरी वगैरे लावली जाते मामांच्या पालखीच्या समोर तर तिथं ठेवलं होतं. आणि त्याच्यामध्ये आरती झाल्यानंतर जेवण वगैरे झाले आणि आरतीचं ताट मी घ्यायला गेले तर माझ्या ताटामध्ये चक्क 100ची नोट होती कोरी. मला माहीत नाही ती कुठून आली काय. आणि भरपूर ताटं होती तिथे, असं नाही की एकच ताटं होतं, भरपूर सारे ताटं होते तिथे. जवळजवळ 10-15 ताटं असतील बायकांचे आणि माझ्याच ताटामध्ये मला 100ची नोट भेटली. आणि या गोष्टीचा मला म्हणजे खूपच आनंद झाला. आणि पण मग मी ती नोट घरी नाही आणली. मी बाळूमामांच्या जी दानपेटी होती त्या दानपेटीमध्ये टाकून दिली, कारण मला ते योग्य नाही वाटलं. कारण मामांच्या इथलं आपण एक सुपारीचा धागा पण नाही आणू शकत. तर म्हटलं 100ची नोट आहे, माहिती आहे मला मामांनी तो आशीर्वाद दिला असेल काय असेल, पण देवाचे 100 रुपये किंवा कोणाचे का असे ना मी ते आणून काय करू. आणि तिथं असं दुसरा कोणी व्यक्ती पण जात नाही जी दोरी लावलेली राहते ती त्याची तिथं पैसे पडतील वगैरे. तर एकदा ताटं ठेवल्यावर त्याच्यानंतर तिथं कोण जात नाही आणि सगळे जेवण वगैरे झाले ज्याचे आपापले ताटं घेऊन जाते. बाकीच्या ताटांमध्ये नव्हते, फक्त माझ्या ताटामध्ये मला 100 रुपये भेटले. आणि मला तो अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. आणि या गोष्टी मला खूप 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 आनंद पण झाला. मामांचा मला आशीर्वाद भेटला, त्या गोष्टीचा मला आनंद झाला. आणि ब्रह्मकमळाचं फूल आमच्या इथे झाड आहे त्याला भरपूर फुलं येतात आणि ते रात्रीच फुलतात. तर ते त्या दिवशी दिवसा फुललं होतं आणि ते म्हणजे मामांना माझ्याकडून घ्यायचं असेल बहुतेक. आणि 100ची नोट तर मी ती दानपेटीत टाकली, कारण म्हटलं नको आपल्याला. जरी मामांनी दिली, मामांना असा आशीर्वाद जरी मला भेटला मामांचा तरी मला भरतोय, त्याच्यामुळे आणलं नाही. आणि तुमचे कोणाशी काही अनुभव असेल तर नक्कीच मला शेअर करा. धन्यवाद.